दिवसाचं किंवा पूर्ण आठवड्याचा आढावा सादर करणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. तसंच आपल्या शाळेतील वर्ग 7वी शिकणारी पूनमताई यांनी मागील आठवड्यातील आढावा लिहिला आहे. अर्थातच आरसा लिहिला आहे. तर आपण पाहूया की त्याने त्याच्या मनात काय करून घेतलं आहे. नमस्कार, माझे नाव पूनम. वार सोमवार 27/1/2025. रोजच्या प्रमाणे मी आज 7 वाजता शाळेत न जाता 9 वाजता शाळेत गेले व बघते तर सर्व मुलं स्वच्छता करत होते. हे बघून मला आनंद झाला व मी पण त्यांना मदत करू लागली. तेवढ्यात सर आले व परिपाठाला सुरुवात झाली व त्यामध्ये वेगवेगळे घटक झाले. आज मला परिपाठातील कथा फार आवडली, कारण त्या कथेमध्ये शाळेबाबत खूप सुंदर वाक्य होते. म्हणून मला परिपाठातील कथा फार आवडली. वर्ग भराले व काही प्रश्न झाले व जेवणाला सुट्टी झाली. आम्ही सर्वजण एकत्र बसून डब्बा खाल्ला. आमचं ठरलं आहे की न खेळता जिथे नवीन काहीतरी मिळतं अशा आनंदाच्या सोहळ्यात जाऊन बसायचं व त्याचप्रमाणे मी सुद्धा वाचनाच्या आनंद सोहळ्यात जाऊन बसले. नंतर काही जमणार नाही तुला या पुस्तकाचे 2 धडे वाचून झाले. आनंदाचा सोहळा संपला, शाळा सुटली, आम्ही आनंदात घरी गेलो. वार मंगळवार 28/1/2025. आयुष्य ही एक परीक्षा आहे जिथे नवीन काहीतरी शिकण्यासारखं असते. ते ठिकाण म्हणजे शाळा. तसंच मी सुद्धा 7च्या क्लासला गेली व मुले पाढे घेत होते तेव्हा मानेसर आले होते. पाढे झाले. मानेसरांनी चांगला एक विचार सांगितला, तो म्हणजे आयुष्यात मिळालेल्या गोष्टींचा उत्सव करायला हवा. नंतर छान असे गणित झाले. आजच्या गणिताच्या तासामध्ये फार मज्जा येत होती. माहीत नाही मला का मज्जा येत होती, पण मज्जा येत होती मला. क्लास सुटला. आम्ही स्वच्छता करू लागलो. परिपाठाला सुरुवात झाली. परिपाठामध्ये वेगवेगळे विषय झाले. परिपाठातील मला सुविचार फार आवडला, कारण त्या सुविचारामध्ये एक अर्थ दडलेला होता. तो म्हणजे सुविचार, एक चांगले विचार करण्याची क्षमता. परिपाठ संपला. वाचनाचा आनंद सोहळा भरला. त्यामध्ये आम्ही एका गुरुजींशी संपर्क साधला. वाचनाचा तास संपला. शाळा सुटली. मी माझ्या मैत्रीण कोमलला गप्पा मारत आनंदाने घरी गेले. वार बुधवार 29/1/2025. शाळा एक असं ठिकाण आहे जिथे मुलं मनसोक्त राहतात. त्याचप्रमाणे मी 7च्या क्लासला गेले. बघते तर सर्व मुलं आनंदाने पाढे घेत होते. त्यांच्या सोबत मी सुद्धा पाढे म्हणू लागले. इंग्रजीचा तास सुरू झाला. इंग्रजीच्या तासामध्ये प्रयासने सुंदर असं 12वा टेन्स समजावून सांगितला. मला तो आवडला. नंतर प्रतीकने सुंदर असं वृत्तांकन वाचला. क्लास सुटला. गांधी बापूने म्हटलं आहे की कोणतेही काम स्वच्छतेपासून करावं, म्हणून आम्ही 5 मिनिटात सर्व परिसर स्वच्छ केला. परिपाठाला सुरुवात झाली. परिपाठामध्ये वेगवेगळे घटक झाले. त्यामध्ये मला वाक्यप्रचार फार आवडले. वाचनाचा आनंद सोहळा सुरू झाला. त्यामध्ये देशोदेशीच्या कथा हे पुस्तक वाचण्यात आलं. वाचनाचा आनंद सोहळा संपला. शाळा सुटली. आम्ही सर्वजण घरी गेलो. वार गुरुवार 30/1/2025. शाळा एक नाव असतं, त्या नावामध्ये सारं जग मावतं. रोजच्या प्रमाणे आज मी 7च्या क्लासला गेले. सर आलेले होते. गणिताचा तास सुरू झाला. त्यामध्ये वेगवेगळे गणित झाले. क्लास सुटला. स्वच्छता झाली. परिपाठाला सुरुवात झाली. परिपाठामध्ये वेगवेगळे घटक झाले. आज मला परिपाठातील सर्वच घटक फार आवडले. वाचनाचा आनंद सोहळा सुरू झाला. त्यामध्ये काही जमणार नाही तुला हे पुस्तक वाचण्यात आले. वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये छान गोष्टी झाल्या. वाचनाचा आनंद सोहळा संपला. शाळा सुटली. मी कोमल खुशी आनंदात घरी गेलो. वार शुक्रवार 31/1/2025. दररोजच्या प्रमाणे आज मी शाळेत गेले. बघते तर सर्व मुलं स्वच्छता करत होते. आज माझा परिपाठ होता, म्हणून मी परिपाठाची तयारी करत होती. परिपाठाला सुरुवात झाली. परिपाठामध्ये वेगवेगळे घटक झाले. परिपाठातील मला सर्वच घटक आवडले. परिपाठ संपला. दुपार झाली व वाचनाचा आनंद सोहळा सुरू झाला. त्यामध्ये मला अनेक नवीन गोष्टी कळाल्या. वाचनाचा आनंद सोहळा संपला. शाळा सुटली. आम्ही आनंदात घरी गेलो. वार शनिवार 1/2/2025. मी सर्व काम आटपून 7च्या क्लासला गेले. गणिताचा तास सुरू झाला. त्यामध्ये सुंदर असे गणित झाले. क्लास सुटला. परिपाठाला सुरुवात झाली. परिपाठामध्ये छान असे घटक झाले. परिपाठ संपला. वाचनाचा आनंद सोहळा सुरू झाला. वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये अनेक गोष्टी झाल्या. शाळा सुटली. मी आनंदात घरी गेलो.
मित्रांनो, मला वाईट वाटत आहे कारण आता माझी जिम्मेदारी संपली आहे. माझा दिनकरण छान आहे की नाही मित्रांनो? थँक्यू. मलाही जमलं नसतं इतकं छान तुम्ही लिहिलं आणि टिपलं आहे. खरंच तुमचे कौतुक, सलाम तुम्हाला. आणि तेवढ्याच छान ताकदीनं तुम्ही तुमच्या छान आवाजामध्ये लिहिलेलं तुम्ही सादरीकरण केलं आहे. मला फार आनंद झाला आणि आपला हा उपक्रम खरंच कुठंतरी सुरू केला याचा मला फार आनंद होत आहे. तुम्ही खरोखरच आहे की नाही रे, खूप सुंदर असं सादरीकरण या वृत्तांकनामधून केलं आहे. तुमच्या मनातील भाव यामध्ये व्यक्त केले आहेत. तर तुमचं खूप खूप कौतुक, अभिनंदन आणि असंच सुंदर चांगलं लिहिण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. लवकरच पुन्हा तुम्हाला आणखी संधी आम्ही देऊया असं वाटतं. आणि तुम्ही खूप छान पद्धतीनं हे केलं त्याबद्दल शाळेच्या मुख्यमंत्र्याच्या वतीने आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो. तुम्ही छान लिहिलं आहे.